जय श्रीराम भावांनो आणि बहिणींनो, आज होतो आपण एका नवीन दौऱ्यावर. आपण आलो होतो आपल्या मित्राच्या गावाला. गावाकडचं घर छोटं असल्यामुळं आपण डायरेक्ट गाडीत झोपलो होतो. सकाळ सकाळ चूल पेटवून बसलं पाणी तापवायला, म्हणजे थोडंफार अंग शेकून घ्यावा. आपण आलो होतो टाकीवरती पाणी घ्यायला. आपला छोटा डॉन आत्ताशिक दात घासत होता. छोटा डॉन मला म्हणला, चल टाकीवरती तुला खूपसूरत नजारा दाखवितो. वा वा, एक नंबर नजारा दाखवतो छोटा डॉननी. आपला मित्र म्हणला, चल भाऊ तुला गावातून फिरून आणतो. गावात जायचं म्हणलं, त्यांच्या गावात जायला घाट लागतो. म्हणलं चल आता तुम्हाला घाट दाखवतो. घाट तर छोटाच होता भाऊ, पण घाटात आखी फाटली होती. कारण की घाट आहे ना, सरळ खाली होता डायरेक्ट आणि डायरेक्ट वर चढायचं. इतका बेकार ना, विषयच हार्ड. घाट पण म्हणला, तुम्हाला जायच्या टायमाला हाच रस्ता आहे, लक्षात राहून द्या. म्हणलं हम नाही डरते किसी से, आम्ही पण ह्याच रस्त्याने येणार. टॉपचा विषय हो. त्यांच्या गावामध्ये ते पोरं लगोरच्या खेळत होते, पण नंतर लगोरच्या कमी आणि आरडाओरडा जास्त होता. आपण आलो होतो सूरज भाईच्या 100 एकराच्या प्लॉटमध्ये. हा प्लॉट इतका मोठा होता ना, हा प्लॉट कमी आणि डोंगर जास्त वाटत होता. कारण आजूबाजूला सगळा डोंगर होता. म्हणलं ही गोष्ट जर आपल्या कार्यकर्त्यांना कळली तर 8 दिवसामध्ये अख्खं 100 एकर गायब व्हायला बसलं. निघालो मग घराकडे. घरी गेल्यावर डायरेक्ट फिरोज भाईचे घरचे म्हणले, परत वावरात जा, पण गाडी इथे ठेवून जा. म्हणलं आता पैपे जायचं काय. सूरज भैया, छोटा डॉन आणि चिंचोली फाट्यावरचा सगळ्यात पहिला ब्लॉकर मिळून चालले होते डोंगराने वावराकडे. म्हणलं 3 ते गडा आणि कांबी गडा असा विषय होऊ शकतो, त्याच्यामुळे आम्ही एकदम शांत रीतीने चाललो होतो. 4ही बाजूने डोंगर आणि 3 गाभरं चालले होते पै. छोटा डॉन आपल्याला सांगत होता, 100 वर्ष आधी ना इथे एक माणूस पडला होता, त्याचे हाडकं सुद्धा नाही सापडले. छोटा डॉनला मी डायरेक्ट म्हणलं, तू 100 वर्ष आधी कुठं होता. छोटा डॉन म्हणला, मी तवा आहे ना मोठू पतलू पाहायला गेलो होतो. म्हणलं मोठू पतलीच ना, आता तिथे एक माणूस मिळाला ना. छोट्या डॉनला वाटलं आता आपण दरी क्रॉस केली, आता आपल्याला 100% करवंद भेटणार. पण करवंद काही भेटले नाही. छोटा डॉन वैतागून झाडच तोडायला लागलं भाऊ. या बारक्या टिपूर नाला म्हणलं, आपल्याला कापूस खुरपायचा आहे. ते म्हणे आपण कापूस खुरपीत नाही, आपण नाही कापूस सुपटितो. भाऊ लागलं ना कापूस सुपटायला. म्हणलं आता याला पहिल्यांदा पत्तात घाला भाऊ, याला असं मोकळं सोडू नका, नाही तर मग अख्खा 2 एकर मोकळं करून टाकायला बसला. आपण कधी कोणतं काम करतोय का, आपण डायरेक्ट बसलो चिंचेच्या झाडाखाली. आता आली आपली मोठी गाडी. म्हणलं पाहू त्यात काय आणलेलं आहे का. यात तर अख्खं भरायचं आणलं होतं. कॅरेट तिथं न्यायच्या आधी छोट्या डांनी अख्खं वेफर्सचं पाकिट गायब केलं होतं. आणि वरून आम्हाला म्हणतात, आता मी तुम्हाला देतच नाही. ह्या बारक्या टिपूरण्याला आता फक्त 4 दात आले तर तरी त्याने अख्खं 1 किलो वेफर संपवलेच भाऊ. म्हणलं टॉपचा विषय आता. आपल्या छोट्या डॉनने तर आज डायरेक्ट पाकासुरात अवतार घातला होता भाऊ. अरे पालता पडो खात होता. त्याला म्हणलं पोट फुटन भाऊ जरा दामानी. या कावड्यांना पण आता उपवास होता भाऊ. आपला छोटा म्हणला, त्यांना आता मी ना फरसाण टाकीत, ते पण उपवास होतं. मित्राच्या गावाकडे जायला आहे ना, होडीने जावं लागतं. त्याच्यामुळे आलो होतो आपण होडीजवळ. आता आपल्या घराकडे जायचं म्हणल्यावर आपल्याला हाच रस्ता आहे. त्यात त्या होडीमध्ये 4ही बाजूनी पाणी होतं. मध्ये एकदम बेकारवाने वाटायचं भाऊ. तर पब्लिक, तुम्ही कधी आलेला आहेत का या ठिकाणी. आला असेल तर 100% कमेंट करा. आता आपण आहे ना डायरेक्ट पलीकडे पोहोचल्याच्या नंतर होडीवाल्या भाईयांचा लाईक सत्कार करणार आहे, कारण की त्यांनी आपल्याला सुखरूप आणलं. चला पब्लिक, तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा.